ऑर्गनायझर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र आहे. लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये जेव्हा वक्फ म्हणजे मुस्लिम समाजाच्या दान केलेल्या जमीनविषयी ताब्यात घेण्याविषयी सरकारने याच्यावर चर्चा चालूत असतानाच या मासिकामध्ये छापून आलं ते ख्रिश्चन धर्मियांकडे वक्फपेक्षा अधिकच्या जमिनी आहेत. याचा दुसरा अर्थ असा की आता मुसलमानांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या. वक्फ याचा अर्थ दान. त्या दान केलेल्या जमिनी होत्या आणि त्या कोणी असो त्याला विक्रीला परवानगी नव्हती. पण सरकारने आपला हेतू स्पष्ट केला की वक्फच्या जमिनी आम्ही बाजारात आणून विकणार आहोत. म्हणजे आपले जे पुंजीपती आहेत, आपले जे इथले मोठे मोठे धनवान शेठ आहे, धन्ना सेठ, त्या धन्ना शेठच्या हातात ही जमिनी देण्याचा सरकारचा इरादा आहे. हे आता काही सरकारकडनं लपून राहिलेलं नाही. आता ख्रिश्चनांच्या जमिनी, त्यांचं म्हणणं आहे की मुसलमान समाजाच्या वक्फपेक्षा ख्रिश्चन धर्मियांकडे अधिकच्या जमिनी आहेत, तर त्या ताब्यात घ्यायच्या. दुसरीकडे काल सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायाधीश अभय ओक यांनी कोलंबिया लॉ युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना असं म्हटलं की भारतामधली असहिष्णुता वाढली आहे आणि धर्मद्वेषाचे भाषणं, हेट स्पीच ही एका विशिष्ट धर्माविरुद्ध, विशिष्ट मायनॉरिटी अल्पसंख्याक विरुद्ध, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणतात की इथला जो ऑपरेस्ड क्लास आहे, ऑपरेस्ड क्लास म्हणजे इथला जो शोषित समाज आहे, आणि इथला शोषित समाज कोण? इथला मागासवर्गीय, इथला दलित, इथला आदिवासी, ह्यांच्या विरोधातला द्वेष वाढत चालला आहे. हे मी नाही म्हणत आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक म्हणत आहे. मोस्ट हेट स्पीचेस आर come across are against minorities, oppressed class, scheduled caste, Judge Abhay Oak. याच ऑर्गनायझर मासिकामध्ये 1950 साली छापून आलं होतं की मी देशाचं संविधान मानतच नाही, हे संविधान आम्हाला मान्यच नाही, या देशाचा तिरंगा आम्हाला मान्य नाही, कारण का तिरंगा अशुभ आहे आणि मनुस्मृती हे आमचं संविधान आहे, असं मी म्हणत नाही, असं ऑर्गनायझरमध्ये छापून आणलं होतं. आता ऑर्गनायझर्सनी हे ख्रिश्चन धर्मियांच्या जमिनीविषयी छापून आणल्यानंतर जेव्हा बोंबाबोंब सुरू झाली तेव्हा त्या मासिकातनं तो पार्टच काढून घेतला आहे. पण ऑलरेडी त्याची आली ना, जाहीर वाच्यता झालेली आहे. म्हणजे या देशात तुम्हाला काय करायचं आहे काय? माझं म्हणणं स्पष्ट आहे की पाकिस्तानचा जन्म झाला तो धर्मनिरपेक्ष पाकिस्तान म्हणून, आणि हळूहळू धर्माच्या रस्त्याने गेलेल्या पाकिस्तानचं वाटोळं झालं. भारत देखील पाकिस्तानच्या मार्गावर जायला लागला आहे. हे मी नाही म्हणत, जे भाष्य अभय ओक साहेबांनी केलं आहे त्याच्यातनं उंगली निर्देश तिथेच होतो आहे. हे वेळीच थांबवलं नाही, आपण अडचणीत येऊ. ख्रिश्चन, मुस्लिम, आता सगळ्याच समाजांना जर आपण अंगावर घेणार असू तर काय खरं नाही. इरादा स्पष्ट आहे. आणि हे सगळं आलं कुठनं? तर ह्यांचे जे विचारवंत आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली RSS वाढली, गुळवळकर गुरुजी ह्यांची 2 पुस्तकं आहेत, एक द बंच ऑफ थॉट्स आणि एक नेशन आयडेंटिफाईड. या दोन्ही पुस्तकांमधल्या काही पृष्ठांवरती जे काही ख्रिश्चन आणि मुसलमानांविषयी लिहिलेलं आहे त्याचा जर संक्षिप्त म्हणजे थोडंसं ह्याच्यात अर्थ समजला तर ते डायरेक्ट असं म्हणतात की या दोघांना दुय्यम नागरिकत्वच द्यायला पाहिजे, म्हणजे ह्यांना मतांचा अधिकारच देता कामा नये. आपण काही वेगळ्या मार्गाने जात नाही आहोत. एक वेळ अशी येईल जेव्हा मागणी उभी करतील
की मुसलमानांचा आणि ख्रिश्चनांचं मतदानाचा अधिकार पण काढून घ्या. वो दिन दूर नहीं. पिछले कुछ दिनों पहले आरएसएस का जो मुखपृष्ठ है, जो मुख्य उनका जो विचार उनके छपके आते हैं, वो मैगजीन का नाम है ऑर्गेनाइजर. वो ऑर्गेनाइजर में उन्होंने कहा है कि मुसलमानों से ज़्यादा क्रिश्चियनों के हाथ में अधिक जमीन है. इरादा क्या है? इरादा तो नेक नहीं है. मैं ये बात कहना चाहता हूं कि क्रिश्चियन धर्मियों का जो योगदान रहा है भारत के प्रगति में, उसका कोई इनकार नहीं कर सकता. चर्च का, मैं भी उसी स्कूल का विद्यार्थी हूं जो क्रिश्चियन धर्मियों ने चलाया है. सेंट जॉन द बैप्टिस्ट हाई स्कूल इधर ही है. पूरे भारतवर्ष में जितनी कॉन्वेंट स्कूल्स अच्छी तरीके से चलाई जाती है, उतनी कोई भी स्कूल चलाई नहीं जाती है. जितने हॉस्पिटल्स चर्चेस ने बनाए, किसी ने भी नहीं बनाए. तो उन्होंने गैर इस्तेमाल नहीं किया ना अपने ज़मीनों का. तो आपको क्यों उनके ऊपर नज़र रखें हैं? मुसलमानों की ज़मीनें लेने से आप चल ही रहा है, उतने में ये भी छाप के लाते हैं. और उसी पे ऊपर सर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश अभय ओक जी, हिज लॉर्डशिप अभय ओक जी ने कल अमेरिका के एक विश्वविद्यालय को संबोधित करते हुए कहा कि भारत में असहिष्णुता बढ़ रही है, और ख़ास करके यहाँ का जो अल्पसंख्यक है, धार्मिक अल्पसंख्यक, और जो ऑपरेस्ड है यानी मागासवर्गीय, दलित, आदिवासी, इनके खिलाफ राजनेता अपने फायदे के लिए भाष्य करते हुए नजर आते रहे, द्वेषपूर्ण भाष्य करते हुए नजर आते हैं. और ये बढ़ता जा रहा है. ये मैं नहीं कह रहा, ये कह रहे हैं सर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश अभय ओक जी. इस देश में बढ़ती हुई है सहिष्णुता और इसको मिल रहा सरकारी समर्थन, ये इस देश को कहीं आगे नहीं लेके जाएगा. हम इस देश को उस कगार पे लेके जा रहे हैं जहाँ पे हम वापस भी नहीं आ सकेंगे. ये देश हम यादवी की तरफ बढ़ा देंगे. यही ऑर्गेनाइजर जिस किताब में हम क्रिश्चियन के बाद ज़मीनों के बारे में छप के आया था, मैं याद दिलाना चाहता हूँ कि 1950 में इसी मैगजीन ने कहा था कि हमें भारतीय संविधान मंजूर नहीं है, हमें भारतीय तिरंगा मंजूर नहीं है. तिरंगा अशुभ है, 3 रंगों का है, 3 अंक अशुभ है. और ये जो संविधान है ये हमें मंजूर नहीं. हमारा संविधान मनुस्मृति है. इतिहास फिर से दोहराया जा रहा है. इनके जो विचारवंत थे गोलवलकर गुरुजी, उनके किताबों में उन्होंने मुसलमानों के बारे में और क्रिश्चियनों के बारे में लिखा है कि इनको नागरिकत्व ही दुय्यम देना चाहिए, यानी इनको मत का अधिकार नहीं देना चाहिए. जिस तरह हम आगे बढ़ रहे हैं वो दिन दूर नहीं कि हम मुसलमानों का और क्रिश्चियनों का मतों का अधिकार भी छीन लेंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.